दबाव पडला जाण्याची शक्यता नव्हती। त्यामुळे महिलांना आणि मुलींना याच्यामध्ये या हंगर स्ट्राईकमध्ये कसं परावृत्त करता येईल, मुलींना सोबत घेऊन कसं जाऊन इथे आंदोलन करता येईल यावरतीचा विचार माझ्या नेहमी डोक्यात आला। माझा राहणीमान बऱ्यापैकी होता, पण महिलाचा राहणीमान मी काही बदलू शकत नव्हते। तेव्हा त्या महिलांना बघून सगळेजण हसायचे खरं म्हणजे। आम्ही ज्या ठिकाणी की असा मार्ग आम्ही कसा म्हणजे हे आंदोलन कसं आम्ही पुढे घेऊन अशा बायका काय आंदोलन करू शकणार। महिलांना तर घेऊन आम्हाला यायचं ठरलंच होतं, पण त्या आधीतली 8 दिवस प्रोसेस करण्यासाठी मी एकटी सुरुवातीला इथे मुंबईमध्ये आले होते। मंत्रालयामध्ये ईमेल केल्यानंतर मी परत आझाद मैदानच्या पोलीस स्टेशनमध्ये पत्र दिलं, त्यांच्याशी रितसर चर्चा केली। 10 मिनिटं सरांनी माझ्याशी चर्चा केली। त्यांना ते खरं वाटलं असावं म्हणून मला त्यांनी परवानगी दिली, कारण याआधी हंगर स्ट्राईकसाठी बऱ्याचशा पॉलिटिकल लोकांनी प्रयत्न केलं होतं, तरी पण PIनी परवानगी दिली नव्हती। पण माझा उद्देश, माझे ध्येय आणि मी जे काम करत आहे त्या गोष्टीकडे पाहून मला माझा एक मार्ग खुला झाला होता। जरी सोशल इश्यू असला तरी आपल्याला असे एक आंदोलनामध्ये 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला ते लिहून द्यावं लागतं की या उपोषण करताना जर आपल्याला मृत्यू जरी आला, आपलं काही जरी झालं तरी आपल्याला ते म्हणजे ते आपल्यामुळे त्याची जबाबदारी सरकार घेणार नाही किंवा समाज घेणार नाही असं त्या बॉन्ड पेपरवर लिहून घेतलं जातं। त्यावेळी मी थोडा विचार करत होते खरं म्हणजे। हा खूप मोठा निर्णय होता। म्हणजे एखाद्या प्रश्नासाठी जरी आपण काम करत असलो म्हणजे काही जे कायद्याचे नियम आहेत ते फार अवघड आहेत। जरी उपोषण असेल किंवा आंदोलन असेल, त्यासाठी म्हणजे आपल्या म्हणजे याचा विचार कोणी करत नाही। आपल्या प्राणाची बाजी लावावी लागते खरं म्हणजे। आणि तशा प्रकारचा माझ्या थोडं मनात होता की असं स्टॅम्प लिहून द्यायचा की नाही। तेव्हा मात्र मी थोडी घाबरले होते, पण नंतर अर्धा तास मी शांत पोलीस स्टेशनच्या आवारात थोडंसं गार्डनमध्ये बसून विचार केला की मी आले इथपर्यंत, मला म्हणजे ह्या प्रश्नावरती लढायचंय। तर आता केवळ इतक्या स्टॅम्प पेपरसाठी आपण मागे हटायचे नाही, म्हणून मी तो स्टॅम्प पेपरही लिहून दिला आणि पुढे मी म्हणून मी तो स्टॅम्प पेपरही लिहून